आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ॲडवर्ब. ॲडवर्ब म्हणजे काय, त्याचं एकूण किती महत्त्व असते आणि ते कुठं वापरायचं असते आणि ते आपण ओळखायचं कसं, हे आपण सर्व काही ॲडवर्बबद्दल माहिती बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला ॲडवर्ब समजण्यासाठी आपल्याला वर्ब समजणं खूप आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही वर्बचं समजून घेसाल तेव्हाच तुम्हाला ॲडवर्ब समजण्यास सोपं जाईल. सर्वात पार्ट ऑफ स्पीचमधून सर्वात सोपा जरी म्हटलं तरी ॲडवर्ब राहील. हे सांगण्यात काही अवघड ठरणार नाही. आता आपण बघू ॲडवर्ब म्हणजे काय. समजा ॲडवर्ब जर पाहिजेत असेल त्या ठिकाणी आपल्याला वाक्यामध्ये सब्जेक्ट प्लस वर्ब, जर वाक्यामध्ये सब्जेक्ट आणि वर्ब असेल तरच तिथं आपल्याला ॲडवर्ब लागू करता येईल. तिथेच त्या ठिकाणी आपल्याला ॲडवर्ब देता येईल. जसं की आपण एक उदाहरण बघू. ॲडवर्ब समजण्यासाठी आपण 4 आपल्याकडे उदाहरण आहेत. हा एक आणि हा एक आणि हा एक. वाक्यामध्ये जर सब्जेक्ट आणि वर्ब असेल तेव्हाच तिथे काही ॲडवर्ब येईल. ते कशा प्रकारे मी तुम्हाला सांगतो. हा झाला अभिषेक. अभिषेक आपला वाक्यामधला काय झाला, सब्जेक्ट झाला. हा प्ले, हा आपला काय झाला वाक्यामधला, वर्ब झाला. ठीक आहे. खुशबू हा वाक्यामधला काय झाला आपला, सब्जेक्ट झाला. सिंग्स हा काय झाला आपला, वर्ब. अभिषेक खेळत आहे, खेळणे हा आपला वर्ब झाला. अभिषेक हा सब्जेक्ट झाला. खुशबू गात आहे, गाणे. सिंग्स हा आपला वर्ब झाला, खुशबू हा सब्जेक्ट झाला. तसंच अर्चना लिहित आहे, अर्चना प्लस राईट. ठीक आहे. अर्चना हा सब्जेक्ट झाला, राईट हा वर्ब झाला. भाग्यश्री डान्स करत आहे, भाग्यश्री हा आपला सब्जेक्ट झाला, डान्स हा आपला वर्ब झाला. आता आपण एक विचार करू. अभिषेक खेळत आहे, आपल्या डोळ्यासमोर कोणतं चित्र उभं राहील, अभिषेक खेळताना दिसत आहे. पण तिथेच मी ॲडवर्ब जर ॲड करतो म्हटलं तर अभिषेक स्लोली. आता आपल्या डोळ्यासमोर कोणतं चित्र येईल, अभिषेक हा स्लो खेळत आहे. स्लोली हा शब्द कशाचा आहे, वर्बबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द आहे. अभिषेक खेळत आहे पण कसा खेळत आहे, स्लोली खेळत आहे. बस सोपं. हा जो स्लोली आहे आपण त्याला काय म्हणू शकतो, ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण. तसंच खुशबू गात आहे, आपल्या 2 मिनटं आपल्या डोळ्यासमोर कोणतं चित्र येत आहे, एखादी मुलगी एखादी गाणं गात आहे. ठीक आहे, गाणं गात आहे. पण त्याच्यासमोर जर मी एखादा शब्द लिहिला मी, जसं की लाऊडली. आता तुमच्यासमोर कोणतं चित्र आलं, लाऊडली म्हणजे जोराने. खुशबू जोराने गात आहे, डोक्याचा असा कीर करून टाकला. बरोबर आहे. खुशबू गात आहे पण कशी गात आहे, जोराने गाणं गात आहे. हा लाऊडली आपला काय झाला, आपला ॲडवर्ब झाला. तसंच अर्चना राईट, आपण याला काय म्हणू शकतो, अर्चना लिहित आहे पण कशी लिहित आहे, ब्युटिफुल, छान लिहित आहे, सुंदर लिहित आहे, गुड लिहित आहे. भाग्यश्री डान्स, भाग्यश्री काय करत आहे, नाचत आहे. पण कशी, एक्साइटली नाचत आहे. एक्साइटलीमध्ये जोरजोराने नाचत आहे. इकडे तिकडे उड्या मारणं चालू आहेत. आपण जेव्हा मनामध्ये धरू एखादी मुलगी नाचत आहे, नाचताना सुंदर चित्र दिसेल, पण ज्या समोर एक्साइटली लागला त्यासमोरच आपलं चित्र बदलून जाईल. हा एक्साइटली आपला काय राहील, ॲडवर्ब राहील. बस सोपी आणि सरळ भाषात वर्बबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे आपला ॲडवर्ब राहील. समजलं. याच्या समोरचं आपण दुसरं उदाहरण बघू. आता आपण 2 उदाहरण बघू. ही डान्स रिअली वेल. क्रियाविशेषण, याच्यामधलं क्रियाविशेषण काय झालं, ती डान्स करत आहे पण खरंच छान करत आहे. वाक्यावर काय पडला, भर पडला. या वाक्यामध्ये भर पडणारा शब्द कोणता राहील, ही डान्स रिअली. हा शब्द आपला काय राहील, ॲडवर्ब राहील. माय सिस्टर एक्स्ट्रीमली केअर, माझी बहीण खरंच हुशार आहे.
माझी बहीण हुशार आहे, या वाक्यापेक्षा माझी बहीण खरंच हुशार आहे हा वाक्यामध्ये काय पडला, भर पडला. क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगितली यानं. हुशार आहे पण कशी आहे, एक्स्ट्रीमली आहे. नाचत चांगली आहे पण खरंच नाचत आहे, खरंच चांगली नाचते. अशा प्रकारच्या शब्दाला आपण काय म्हणू शकतो, क्रियाविशेषण. क्रियाविशेषणामध्ये सब्जेक्ट आणि वर्ब हे असणं गरजेचं आहे. जिथं सब्जेक्ट आणि वर्ब नसतील तिथं क्रियाविशेषण होणार नाही. तर सब्जेक्टमध्ये आपण काय काय राहते, आपला एकतर नाऊन असते नाहीतर प्रोनाऊन असते. बाकी वर्ब तर तुम्हाला सांगितलेलंच आहे, कालच्या व्हिडिओमध्ये. समजलं नसेल वर्ब तर पुन्हा रिपीट होऊ शकत नाही. जर वर्ब समजून घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या लिंकवरून वर्बचा एक व्हिडिओ स्पेशल तयार केलेला आहे. ती लिंक तुम्ही जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला वर्ब समजेल. वर्ब समजल्यानंतर तुम्हाला क्रियाविशेषण समजायला अगदी सोपं जाईल. आता दुसरे एक अजून उदाहरण बघू क्रियाविशेषणाबद्दल. कोणत्याही वाक्यामधला जर आपल्याला ॲडवर्ब समजून घ्यायचा असेल तर आपल्याला त्या वाक्याला आपल्याला हे 5 प्रश्न विचारावे लागतील. कसे ते मी सांगतो. हाऊ म्हणजे काय होते, कसे. ती मुलगी कशी गाणे गात आहे, लाऊडली. ती मुलगी कशी गाणी गात आहे, लाऊडली गाण्यात आहे. हा शब्द आपला काय झाला, आपला ॲडवर्ब झाला. नंतर ती मुलगी कशी आहे, वेल आहे, चांगली आहे. अशा प्रकारचे जे शब्द येतील ते आपल्याला कशामध्ये येतील, हाऊ हा प्रश्न विचारल्यानंतर. कोणत्याही वाक्याला हाऊने प्रश्न विचारला तर उत्तर आपल्याला काय मिळते, अशा प्रकारचं मिळते. लाऊडली, वेल, कशी आहे, चांगली आहे. नंतर फेर म्हणजे कुठे, फेर म्हणजे केव्हा. एखाद्या प्रश्नाला आपण विचारलं, तू केव्हा जात आहे, तू केव्हा जात आहे, किंवा नाही सॉरी, फेर म्हणजे कुठे, फेन म्हणजे केव्हा. एखाद्याला प्रश्न आपण व्हेअरने जर विचारला तर आपल्याला काय भेटणार, तू कुठे आहे, इथेच आहे, हेअर. एखाद्या कोणत्याही वाक्याला आपण जर प्रश्न विचारला व्हेअरने तर आपल्याला उत्तर काय मिळते, हेअर. नंतर कुठे ठेवलेलं आहे, बॅक साईड. बॉल कुठे आहे, टेबलावर आहे किंवा कुठेतरी आहे. बॅकसाईड, मी बॅकसाईडकडून जात आहे, मी घरामागून जात आहे, मी जात आहे पण घरामागून जात आहे, बॅकसाईडकडून जात आहे. अशा प्रकारचे जे उत्तर येतील हे पण आपले फेअर प्रश्न विचारल्यानंतर येतील. नंतरचं आहे फेनला आपण काय म्हणू शकतो, केव्हा. याच्यामध्ये एखाद्या कोणत्याही वाक्याला जर आपण केव्हाने प्रश्न विचारला तर आपल्याला उत्तर काय मिळते, जसं की नाऊन, मी आत्ताच आलो, घरी आलो पण मी केव्हा आलो, आत्ताच आलो, मी आत्ताच घरी आलो. आत्ताच घरी आलो हे आपण नाऊचा अर्थ. जसं की मी काल मुंबईला गेलो होतो, एस्टरडे. मी काल मुंबईला गेलो होतो, एस्टरडे. अशा प्रकारचे जे शब्द येतील ते कोणता प्रश्न विचारल्यावर येईल, व्हेन या शब्दाने. कोणत्याही वाक्याला आपण एखादा प्रश्न विचारून बघायचा, जसं हाऊ, व्हेअर, व्हेन, हाऊ मच आणि हाऊ ऑफ्टनवरून. एखाद्या वाक्यामध्ये त्याचं जे उत्तर येईल ते काय राहील, आपलं ॲडवर्ब राहील. नंतर आपण बघू हाऊ मच, किती. हाऊ मच म्हणजे किती, असा जर प्रश्न विचारला तर आपण याच्यामध्ये काय येईल, ऑलमोस्ट. माझं काम ऑलमोस्ट होत आलेलं आहे. माझं काम होत आलेलं आहे पण कसं होत आलेलं आहे, ऑलमोस्ट होत आलेलं आहे. माझं काम झालेलं आहे पण माझं काम पूर्ण झालेलं आहे.
असं म्हटलं तर कम्प्लिटली. कोणत्याही वाक्याला हाऊ मचने जर प्रश्न विचारला तर अशा प्रकारचे शब्द येतील. बरोबर आहे. नंतर आपला चौथा पार्ट आहे किती वेळ. हाऊ ऑफ्टन म्हणजे किती वेळ. किती वेळमध्ये कोणतं उदाहरण बघू शकतो आपण. याच्यामध्ये आपण बघू शकतो समवन, समटाइम्स. याच्यामध्ये फक्त समटाइम्स. आपण कधी कधी यात्रेला जातो. मी यात्रेला जात असतो, पण कसे जात असतो. समटाइम्स म्हणजे कधी कधी जात असतो. जसं की अजून दुसरं उदाहरण ऑलवेज, नेहमी. ऑलवेज मी नेहमी तिकडे जात असतो. मी तिकडे जात असतो, पण कसा जात असतो. नेहमी जात असतो. ऑलवेज हा आपला शब्द आपल्याला काय दर्शवते. ॲडवर्ब दर्शवते. वाक्यातला ॲडवर्ब. मी ॲडवर्ब म्हणजे काय हे सांगत आहे. वाक्यामधला ॲडवर्ब ओळखायचं कसं, या प्रकारचे. जर वाक्याला आपण कसे, कुठे, केव्हा या शब्दामधून जर प्रश्न विचारला, जे उत्तर येईल ते ॲडवर्ब राहील. क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे ॲडवर्ब. सरळ आणि सोप्या भाषेमध्ये. क्रियापदाबद्दल तू चालत आहे. तू चालत आहे, बरोबर आहे. तू चालत आहे, पण कशी चालत आहे. हळू चालत आहे, फास्ट चालत आहे. तू पळत आहे, खूप फास्ट पळत आहे, हळू पळत आहे. अशा प्रकारच्या जे हळू आणि फास्ट ह्या गोष्टी काय झाल्या, आपल्या ॲडवर्ब झाल्या. आता अजून दुसरं एक सोपं उदाहरण बघूत आपण त्याच्यामधलं. अजून ॲडवर्ब समजण्यासाठी आपल्याला 3 पॉईंट लक्षात घेणं गरजेचं आहे. जसं की ॲडवर्ब्स ऑफ मॅनर्स, ॲडवर्ब्स ऑफ प्लेस आणि ॲडवर्ब्स ऑफ टाईम. आता ॲडवर्ब्स ऑफ मॅनर्स हे आपल्याला काय म्हणता येईल. शिस्त. मॅनर्स म्हणजे शिस्त. आपण याचा मराठीमध्ये अर्थ करून टाकू शिस्त. कोणतीही क्रिया कशा प्रकारे चालू आहे ही, याला आपण काय म्हणू, मॅनर्स म्हणून इंग्लिश ग्रामरमध्ये. जसं ही प्लेड ब्रिलियंट. तो खेळत आहे, पण कसा, खूप छान खेळत आहे. ब्रिलियंट म्हणजे खूपच सुंदर खेळत आहे, खूप छान सुंदर आहे. ही रन क्विकली. हा लवकर म्हणजे हा पळत तर आहे, पण हे लवकर पळून तिथपर्यंत पोहोचलेला आहे क्विकली. या क्रियापदाबद्दल त्यांनी अधिक माहिती सांगितलेली आहे. म्हणजे ब्रिलियंट काय झालं, आपला ॲडवर्ब झालं. कोणत्या प्रकारचं ॲडवर्ब झालं, ॲडवर्ब्स ऑफ मॅनर्स. आता दुसरा पॉईंट बघू आपण, ॲडवर्ब्स ऑफ प्लेस. प्लेस म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, जागा. कोणतेही ॲडवर्ब जागेबद्दल माहिती दिली असेल तर, किंवा इथे आहे, तिथे आहे. जसं ही केम ओव्हर देअर्स, केम ऑफ देअर हे आत्ताच आलेलं आहे. ही काय म्हणलं, देअर म्हणजे काय, तिथे. ते आपण काय केलेलं आहे, ती आता तिथे गेलेली आहे. कुठे, तिथे गेलेली आहे, पण कशी गेलेली आहे, तिथे. म्हणजे जागेबद्दल माहिती दिलेली आहे. म्हणजे देअर आपलं काय म्हणता येईल आपल्याला, ॲडवर्ब ऑफ प्लेस. नंतर टाईम. टाईम म्हणजे वेळ. प्लेस म्हणजे जागा, जागेबद्दल माहिती. टाईम म्हणजे वेळ. हे जर वेळेबद्दल माहिती दिली असेल तर, जसं की आय वॉन्ट यू स्पीक नाऊ. मला तुझ्याशी बोलायचं आहे, पण वाक्यामध्ये भर कधी येईल, मला तुझ्याशी आत्ताच बोलायचं आहे. समोरच्याला पण समजेल, याला आत्ताच बोलायचं आहे. म्हणजे मला तर बोलायचं आहे. समोरचा हां ठीक आहे, बोलायचं आहे ना, ठीक आहे, पण मला आत्ताच बोलायचं आहे. वाक्यामध्ये काय, या वाक्यामध्ये भर कशाने आलेली आहे, नाऊन आलेली आहे. म्हणजे नाऊ हा आपला काय येईल, आपला ॲडवर्ब येईल. तसंच आय वॉन्ट टू कॉल यू लेटर. मला तुला कॉल करायचा आहे, पण कधी करणार मी, लेटर, नंतर करणार, थोड्या वेळाने करणार. मला कॉल करायचा आहे. समोरचं म्हणाल हो ठीक आहे, करायचं आहे, पण कधी करायचं आहे, लेटर. वाक्यामध्ये क्रियापदाबद्दल अधिक माहिती दिली, अधिक माहिती सांगितली. त्यामुळे आपल्याला काय समजता येईल, ते ॲडवर्ब आहे. जसंच आपल्याला हे 3 ॲडवर्ब आपल्याला खूप सारे आहेत. त्याचे PDF मी लिंक, त्या PDFचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. ती PDF पूर्णपणे वाचून घ्या, जेणेकरून तुम्हाला ते समजेल. तसंच अजून एक सोप्यामध्ये मी ॲडवर्ब म्हणजे काय सांगितलेलं तुम्हाला, क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगितली असेल तर. जर क्रियापद तुम्हाला माहीत असेल किंवा तुम्हाला वर्ब माहीत नसेल, त्याची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शनमधून घ्या, जेणेकरून तुम्हाला ॲडवर्ब समजणं सोपं जाईल. ही झाली आपली ॲडवर्बची ओळख. अशाच प्रकारे आपले रोजचे इंग्लिशचे व्हिडिओ हे आपले रोज कधी ना कधी अपलोड होतीलच. वेळ नाही सांगता येणार, कारण की टेक्निकल इश्यू असू शकतो. त्यासाठी तुम्हाला चॅनल काय करायचं आहे, सबस्क्रिप्शन करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला ते समजेल. आता उद्याला आपण बघू ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, ॲडजेक्टिव्हची ओळख हे आपण कधी बघणार आहोत, उद्याला बघणार आहोत. त्यासाठी ॲडजेक्टिव्ह
नेक्स्टचा व्हिडिओ लवकरात लवकर तुम्हाला आलेला समजण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे, धन्यवाद.